तर दिनेश आणि रुपेश ही जोडी अतिशय हिट जोडी आहे बांगरपाडा संघाकडून आणि एका धाबेसाठी किती मोठा गडी मित्रांनो बाद होत असतो आणि हिटिंग पॉवरचा जर विचार केला तर प्रत्येकाकडे मयूर त्याच पद्धतीची हिटिंग पॉवर नसते प्रत्येकाची क्षमता वेगळी असते आणि तुमच्याकडे जर ती क्षमता असेल बिग हिटिंगची तर तुम्ही एका धाबेसाठी स्वतःचा जीव धोक्यात का टाकता हा फार मोठा महत्वाचा प्रश्न आहे सोपान तयार असतील धावपलक स्थिर 23 यावेळेस शॉर्ट पिचिंग आहे आणि यावेळेस रोहित शर्माची आठवण आम्हाला झाली फुल सक्सेसफुल डिलाइटफुल जॉयफुल सिक्सर धन्यवाद यावेळेस निश्चितच एकविरा आईचा वरद असतं इथे मात्र फलंदाजी करणाऱ्या संघाला लाभलेला असं म्हणायला हरकत नाही 29 धावा धावपलकर असताना इथे मात्र फ्रंटफूट पुढे सरकवलेला आहे आणि पदलालितचा वापर मैदानाच्या आतमध्ये केला एक धाव अवेलेबल होती एका धावेने धावपलक एकने पुढे सरकत असताना 30 धावा यावेळेस या धावपलकर जोडले गेलेल्या मित्रांनो आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतील दुसऱ्या फेरीतील हा पहिला सामना आपण एन्जॉय करतोय इथे मात्र बांगरपाडा वर्सेस आगाशी या मुरबाड तालुक्यातील दोन दिग्गज संघांच्या दरम्यान पाहायचंय गोलंदाजीच्या मार्गावर सोपान पुन्हा एकदा तयार होतील फलंदाजीसाठी स्ट्रायकिंग एंडला रुपेश 30 धावा असतानाचा हा फटका काय फटका मित्रांनो किती पॉवर आहे फटक्याच्या आतमध्ये टायमिंग प्रॉपर आणि ताकदीचा पुरेपूर वापर षटकार मान्यवरांचं खऱ्या अर्थाने आगमन होत आहे आमचे संजय घागस सर आणि त्यांच्या साथीने आपण पाहू शकलात तर भास्करजी घागस आमचे परम मित्र आहेत खऱ्या अर्थाने माजी सरपंच शिरवली धावपलकर धावा 36 आणि 2 षटकांचा केस आपला सोपाणी याने मैदानाच्या आतमध्ये काय केलं ज्यावेळेस त्याने निश्चितच शॉर्ट पिच ठेवली त्यावेळेस मोठे फटके आले आणि त्यानंतर पुन्हा एकदा लाईन समोर ठेवण्याचा प्रयत्न केला गेला लेंथ पुढे खऱ्या अर्थाने ठेवण्याचा प्रयत्न केला गेला त्याही निश्चितच चेंडूचा कर्पूस समाचार घेतलाय फलंदाजाने आणि षटकारासाठी पाठवलंय अप्रतिम फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये रुपेश याची आपल्याला निश्चितच पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये क्रमांक 3चं षटक घेऊन कॉमेंट्री बॉक्स एंड कडून नवीन गोलंदाज सज्ज झालेला आपण पाहू शकता राजेश नागेश 36 धावा धापलकर आहेत चला क्षेत्ररक्षणामध्ये बदल करून झाला असेल सामन्याला लगेच सुरुवात करायची निर्धारित 4 षटकांसाठी तुमच्याकडे फक्त आणि फक्त 20 मिनिटाचा कालावधी आगाशी संघ अधिकचा वेळ वापराल तर पेनल्टीला निश्चितच सामोरं जावं लागेल नागेशाचा पहिला चेंडू पडल्यानंतर अतिरिक्त उसळी घेतोय काय अप्रतिम चेंडू आहे मित्रांनो निश्चितच फलंदाजाच्या समोर लँड केला जातोय आणि त्यानंतर चेंडूला उसळी दिली जाते गोलंदाज तुम्हाला निश्चितच त्याच्या शरीरावरून इतक्या चांगल्या पद्धतीने विथ दी ग्रेट पॉवर गोलंदाजी करील असं वाटलं नसेल परंतु या गोलंदाजाच्या निश्चितच शोल्डरमध्ये खूप पॉवर आहे असं म्हणायला हरकत नाही पहिल्या चेंडूवरती पॉवर आपल्याला पाहायला मिळाली नागेश तयार असतील यावेळेस बिगेट करायचे चेंडू पैचा कोणताही संपर्क मैदानाच्या आतमध्ये आलेला आपल्याला पाहायला मिळाला नाही 36 धावा धावपलकर स्थिर आहेत या तिसऱ्या षटकाची सुरुवात केली राजेश नावाच्या गोलंदाजाने लाईन रीड करण्यामध्ये कुठेतरी असमर्थ ठरतोय अनुज नावाचा फलंदाज अनुजच्या बॅटमधून एक षटकार ऑलरेडी आपल्याला मित्रांनो इथे मात्र पाहायला मिळालेला जरी असला तरी या गोलंदाजाने या अनुजला कुठेतरी थांबून ठेवल्या आणि पाहायचं यानंतर ज्या शृंखला आहे त्या शृंखलांना तोडून एखादा मोठा फटका मैदानाच्या आतमध्ये लागेल का स्टेप आउट झाले ज्या गोष्टीचा उल्लेख केला तीच गोष्ट मैदानाच्या आतमध्ये झाली आहे या अगोदर गोलंदाजाने केली कमाल आणि यावेळेस फलंदाजाची धमाल षटकार धन्यवाद धावा धापलकर लागलेले मित्रांनो आपल्याला पाहायला मिळतील राजेश तयार असतील
याही वेळेस मला असं वाटतं उजव्या यष्टीच्या बाहेर येऊन शप्पल होऊन खऱ्या अर्थाने एरियल लुटणे खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता. या गोलंदाजाची खासियत आहे, ह्या गोलंदाजाचा चेंडू पडल्यानंतर उचली सुद्धा घेतो आणि थोड्या फार फरकाने हलतोय. ज्यावेळेस तुम्हाला अधिकची स्विंग मिळते त्यावेळेस ती कव्हर करण्याचा प्रयत्न फलंदाज करत असतात, परंतु चेंडू कमी हल्ला तर तेही गोलंदाजाच्या निश्चितच फायद्याचं असतं. ज्या पद्धतीने इरफान पठाण गोलंदाजी करायचे, यावेळी चेंडू आतल्या अंगाला वळवलाय. अप्रतिमरित्या ही फेकी मैदानाच्या आतमध्ये. नागेश याचा निश्चितच झालेला कमबॅक आपण पाहिला. यावेळेस स्टंपिंगच्या रूपाने फलंदाज बाद. कशी गोलंदाजी करता यावर खूप काही इथे मात्र निर्भर आहे. जसप्रीत बुमराला कोणतरी एक प्रश्न विचारला होता की व्हॉट इज दी सिक्रेट ऑफ युअर सक्सेस. त्यावेळेस जसप्रीत बुमराने सांगितलं होतं की मी जे ठरवतो त्या पद्धतीने गोलंदाजी करतो. समोर ठेवलं. यावेळेस पाहायचं आहे, पंच आमच्याकडे वळण्यासाठी तयार आहेत. यावेळेस या षटक समाप्तीचा इशारा आमच्यापर्यंत निश्चितच पोहोचलाय आणि या मैदानाच्या आतमध्ये मला वाटतं 3 षटकांच्या समाप्तीनंतर 42 धावा धावपलकर. हो चालेल. क्रमांक 4 साठी आपण गोलंदाज वापरलेला पाहू शकाल. आगाशी संघाकडून मला असं वाटतं अनिस असतील. फलंदाजीचे तयार आहेत रुपेश. 42 धावा धावपलकर. शॉर्ट ऑफ गुडलेनचा चेंडू पडल्यानंतर थोडीशी अधिकची उसळी घेतली. एक क्षेत्रक्षणामध्ये कमिटमेंट बघा. ओल्ड इज गोल्ड. मोहन 43 धावा धावपलकर असतील. क्षेत्ररक्षक कोणता तरी एकच चांगलं क्षेत्ररक्षण करत असतो, परंतु संपूर्ण संघ कुठेतरी चार्जअप झालेला आपल्याला पाहायला मिळतो. आणि पुन्हा एकदा तयार होताना आपण पाहू शकाल. 43 धावा धावपलकर आहेत. इथेही समोर ठेवलाय आणि यावेळेस क्रॅकिंग स्ट्रेट ड्राईव्हचा फटका मैदानाच्या आतमध्ये अप्लाय केलाय फलंदाजाच्या माध्यमातून. एकतर पूर्ण दुसरीसाठी जातील का? स्ट्रायकिंग एंडला रुपेश जर असतील तर खऱ्या अर्थाने इथे मात्र बांगरपाडा संघासाठी ती जमेची बाजू आहे, कारण रुपेश याच्या बॅटमधून आतापर्यंत चांगली फटकेबाजी झालेली आपण पाहिलेली आहे. 44 धावा धावपलकर असताना अनिश मैदानाच्या आतमध्ये यानंतरचा चेंडू टाकण्यासाठी तयार असेल. यावेळेस स्ट्रायकिंग एंडला फलंदाज बदललाय. एखादा मोठा फटका येईल का पाहायचा आहे. फक्त आणि फक्त स्टिअर केले चेंडूला. क्षेत्ररक्षकाला कलाटणी देत चेंडू निघत होता त्यावेळेस भरत याने अंतिम क्षणाला चांगलं क्षेत्ररक्षण केलं. आणि विकास शेळके बघा काय कमिटमेंट आहे ते मात्र. या 2-3 चेंडूने आगाशी संघाला कुठेतरी फार चार्जअप केलंय असं म्हणायला हरकत नाही. विथ दी न्यू मेकअप आकाश कुणे पुन्हा एकदा आलेले आहेत. तुमचं स्वागत असेल. धावपलकर धावा आपण पाहिल्या तर 45. मोठा फटका खेळायचा आहे. चेंडूबाईचा कोणताही संपर्क नाही. माणसाने माणसाशी माणुसकीने वागलं पाहिजे. नात्यातील गोडवा टिकवण्यासाठी खऱ्या अर्थाने आपण एकमेकांच्या संपर्कात येणं गरजेचं आहे. आणि मैदानाच्या आतमध्ये जर तुम्हाला चांगली फटकेबाजी करायची असेल तर तुम्हाला चेंडू आणि फळीचा संपर्क करणं अटळ आहे. ते होताना दिसत नाही. अनिसाची गोलंदाजी अप्रतिम राहिले. इथेही समोर ठेवलंय. क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. यावेळेस एक पूर्ण असेल. दुसरीसाठी निघतील. इट कुड बी डेंजरस. Ultimately 2 runs have been completed successfully. There is a easy chance for run out. Yes, it is accepted by the bowler himself. 2 धावा कंप्लीट झाल्या. तिसरीसाठी धावबादच्या रूपाने गडी बाद झाला. धावपलक एकूण आपण पाहिलं तर 47. 47 धावा धावपलकर आहेत.
इम्पॅक्ट सोडून जाईल या सत्रामध्ये. गोलंदाज तयार अनीस. या वेळेचा चेंडू आहे, अतिरिक्त गतीने ते मात्र हाताळून काढले अनिसाने. पंच आमच्याकडे वळले, हा चेंडू वाईट. गोलंदाज तयार. यावेळेस बॅकफुटला आलेले आहेत आणि चेंडूला खऱ्या अर्थाने इथे मात्र सीमारेषेपर्यंत पोहोचवलाय आणि हा चौकार. या चौकाराने हे सत्र संपलं. 4 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपला. 4 षटकांच्या अंती धावपलकर धावा आपण पाहिल्या तर निश्चितच पोहोचलेले आहेत 52 आणि 53 धावांची गरज मैदानाच्या आतमध्ये असेल. बावन्न धावा धावपलकर लागल्या. 53 धावांची गरज हा सामना जिंकण्यासाठी इथे मात्र असेल ती दुसऱ्या सत्रामध्ये आकाशी संघाला. चला नाणेफेकीसाठी या. काकडपाडा आणि आंबेटेंबे या दोन्ही संघांना विनंती असेल नाणेफेकीसाठी आपण लगेचच 2 मिनिटाच्या अवधीमध्ये यायचंय. दुसऱ्या सत्रातील पहिला चेंडू फेकण्याच्या आतमध्ये तुम्हाला येणं क्रमप्राप्त आहे आणि जो निश्चितच कर्णधार उशीर करेल त्याला पेनल्टीला सामोरं जावं लागेल. या लवकरात लवकर आंबेटेंबे वर्सेस काकडपाडा हा सामना दुसऱ्या फेरीतील दुसरा आपण एन्जॉय करू शकाल. पहिलं सत्र संपलं. 52 धावा धावपलकर 53 धावांची गरज असेल हा सामना जिंकण्यासाठी आकाशी संघाला पाहायचे. यानंतर दुसरं सत्र कशा पद्धतीने प्रस्तुत होईल तोपर्यंत जाऊया. डीजे भाऊ याने खूप विश्रांती घेतली आहे, त्याला सुद्धा ऐकूया. क्रिकेट क्लब आयोजित कैलासवासी दशरथ शेळके स्मृती चषक 2022 आयोजन याच मैदानावर झालेलं मित्रांनो आपण पाहू शकाल. मंगळवार दिनांक 8/3/2022 ते रविवार दिनांक 13/3/2022 मध्ये या चषकाचं आयोजन आहे आणि विशेषतः अंडर 24 24 वर्षाच्या आतील ही स्पर्धा निश्चितच तुम्हाला इथे मात्र पाहायला मिळेल. ग्रामीण गटातील 40 संघ खेळताना आपण पाहू शकाल. शहरी गटातील 16 संघ खेळताना आपण पाहू शकाल आणि दोन्ही निश्चितच कॅटेगरी दोन्ही प्रकारांसाठी 30-30 हजाराचं पहिलं पारितोषिक, दुसरं 15, तिसरं 7 हजाराचं पारितोषिक, चतुर्थ पारितोषिक सुद्धा 7 हजाराचं इथं मात्र आपल्याला ठेवण्यात आलेलं आहे. मंगळवार दिनांक 8 ते रविवार दिनांक 13/3/2022 दरम्यान ही स्पर्धा इथे मात्र खेळवली जाईल. या स्पर्धेमध्ये कोणाला जर प्रवेश घ्यायचा असेल तर राहुल शेळके, अभिषेक शेळके आणि अक्षय शेळके या ठिकाणी तुम्ही संपर्क साधू शकता. चला दुसऱ्या फेरीतील दुसऱ्या सामन्याची नाणेफेक इथं मात्र झालेली पाहू शकाल. प्रवीण जी खुणे आपणास विनंती आहे निश्चितच आपण आपल्या शुभ हस्ते ही नाणेफेक इथे मात्र करायची आहे. आंबेटेंबे वर्सेस काकडपाडा या दोन संघांदरम्यान झालेली नाणेफेक आपण निश्चितच पाहू शकता. तर नाणेफेकीचा कौल जिंकून स्वराज प्रतिष्ठान आंबेटेंबे क्रिकेट संघाने निर्णय स्वीकारला तो म्हणजेच बॅटिंगचा. चला सामना सुरू होतोय. लक्ष आहे या मॅच मध्ये आगाशी टीम समोर 53 रनचं. पहिला बॉल ऑन साइडला स्वीप करण्याचा प्रयत्न, हवेमध्ये हा स्ट्रोक, झेलची संधी, परंतु लास्ट मोमेंटला कॅच ड्रॉप. अगदी 30 यार्ड सर्कल मधून 15 ते 20 पावलाचं अंतर कापत असताना क्षेत्ररक्षक वेगानं बॉलच्या पाठीमागे होता, परंतु लास्ट मोमेंटला त्याचे प्रयत्न अपयशी होताना पाहायला मिळाले. 2 धावा सहजतेने मिळत असताना सोनू पवारला आणि या 2 धाब्यासोबत आता 53 रनच्या लक्ष्याचा पाठलाग करत असतात. खातं खुलं झालंय, अकाउंट ओपन झाले ते म्हणजेच एकविरा स्पोर्ट्स आगाशी क्रिकेट संघाचं. पॉवर प्लेचं हे पहिलं षटक
भांगरबाड टीमच्या वतीने आपल्याला पाहायला मिळतात बॉलिंग ट्रॅक वरती. सॉफ्टवेअरनं सन्मान दिला, अगदी फुल लेंथ पुढे टाकलेला बॉल ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न फसला तो म्हणजेच स्ट्रायकिंग गेला सोनू पवारचा. अगदी बॉलच बॅक ड्राईव्ह स्वतःच्या फॉलोमध्ये दर्जेदार क्षेत्ररक्षण. डॉट बॉलची सांगता येते होत असताना बॅकफुट देऊन पुलचा अप्रतिम नजराना परफेक्ट मिडल ऑफ द बॅट स्वीट साऊंड मिड विकेट सीमारेषेच्या पलीकडे आउट ऑफ द पार्क. हा मोठा ब्लास्ट षटकार. सोनू पवार ज्यांना पहिल्याच मॅच मध्ये सुनील सर अर्धशतकी खेळली या मैदानामध्ये साकारली. विराट कोहली स्टँड प्रेक्षक पडदा सोडायचा आपण. यस ह्या वेळेला वेस्ट ऑफ हाईट मेन अंपायर सिग्नल इट्स अ बीमर. 8 धावा धावफलकावरती असताना हा बीमर बॉल एक्स्ट्रा रन आणि टीमचा धावफलक पोहोचेल आता पुढे 9 या आकड्यावर. फ्री कॉल कंटिन्यू फ्रॉम अंपायर मयूर मार्के सर. संधी आहे आता सोनू पवारला या बॉल वरती. तिचं सोनं तो करेल का हे चित्र पाहण्याजोगं असेल. राष्ट्रवादी चषक डोंगर नावे 2022 पहिलं पर्व. हा पहिल्या सामना सेकंड राऊंडचा. ऑन साइडला फक्त टर्न केल्या दिशा देत असताना काऊ कॉर्नरला फिल्डर उपस्थित आहेत. पहिल्याच अटेम्प्ट मध्ये सोनू फेक होईल तोपर्यंत सस्तेने एकदा वाढ होत असताना सोनू पवारच्या साथीनं बॅटिंग करणाऱ्या एकविरा स्पोर्ट्स आगाशी क्रिकेट टीमच्या खात्यामध्ये यांनी सिंगल रन नंतर हे धावफलक पोहोचलेला आपल्याला पाहायला मिळाले. डबल डिजिट डबल फिगर 10 रन ऑन बोर्ड. साई शेळके जे सध्या आहेत स्कोररच्या भूमिकेत ज्यांच्या सुद्धा ऑन साइडला टायमिंग होत नाहीये. बॅटची एज घेतली आणि त्यानंतर प्ले डन होते स्ट्रायकिंग गेला बॅट्समन सतीश. हा पहिला मोठा धक्का फलंदाज बाद. सतीश बॅक टू द पवेलियन. संघ एकविरा स्पोर्ट्स आगासीने बॅट्समन या टीमचा कॅप्टन आता मैदानामध्ये दाखल झालाय तो म्हणजे सोनू शेळके जो स्ट्रायकिंग गेला आणि नॉन स्ट्रायकिंग गेला सोनू पवार. ऑन साइडला लॉफ्ट केला लॉंग ऑनला फिल्डर आहेत उपस्थित बट कॅच ड्रॉप. अगदी श्वास रोखून धरला होता डगआउट मध्ये बॅटिंग करणाऱ्या एकविरा स्पोर्ट्स आगाशी क्रिकेट संघाचा की राजा तो मुकला श्वास त्यांना सोडला. कॅच ड्रॉप अँड अप फास्ट ओव्हर. षटक पहिलं याचबरोबर समाप्त होते आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस एकूण धावसंख्या धावफलकावरती अंकित होते ते म्हणजेच 11. अजूनही 3 ओव्हरमध्ये 42 रनची आवश्यकता म्हणजे प्रति षटकाच्या पाठीमागे आता रन रेट मेंटेन करायचा आहे तो एकविरा स्पोर्ट्स आगाशी क्रिकेट संघाला 14.00 धावसंख्येचा. दिनेश येत आहेत बॉलिंग ट्रॅकवर. वैयक्तिक या डावाचे पहिलं तर सांघिक दुसरं षटक. 18 बॉल आवश्यकता आहे 42 रनची. स्ट्रायकिंग गेनला सोनू शेळके हार्ड हिटर बॅट्समन ज्याच्याकडे क्षमता आहे मोठी स्ट्रोक लगावण्याची. पहिला बॉल शॉर्ट ऑफ गुड लेंथ. अंपायर कडे करण्यात आले लाऊड अपील. पंचांकडे गेले विचार नाही नेसेटीज. फलंदाज बाद आहे. यस अगदी इथपर्यंत आवाज आलाय आणि आता सोनू शेळकेला मैदान सोडावं लागेल. हा धक्का दुसरा
बॅटिंग करणाऱ्या एकविरा स्पोर्ट्स आगाशी क्रिकेट संघाला. असताना दुसरा कृपाल येत आहेत. बॅटिंग ऑर्डर नंबर 4 चौथ्या क्रमांकावरती. स्ट्रायकिंग एंडला पाहायला मिळेल लेफ्ट हँडर बॅट्समन कृपाल. 11 धावसंख्येवरती विसावलेले धावफलक. 17 बॉल आता आवश्यकता आहे 42 रनची. चला स्पीडअप करा इनिंग. फिल्डिंग करणारी टीम बांगरपाडा. अधिकचा वेळ आपण घेऊ नका. शॉर्ट ऑफ लेंथ होता स्वीप करण्याचा प्रयत्न. लिस्टिक सोडून झालाय बॉल. अंपायर सिग्नल इट्स वाईट. एक्स्ट्रा रन ऍड होईल आणि एक्स्ट्रा रन नंतर धावफलक पोहोचेल पुढे 12 या आकड्यावर. या बॅलीला ऑफ ब्रेक बॉल. गतीमध्ये परिवर्तन केलं. अगदी धीम्या गतीने टाकलेला हा बॉल फ्रंट फूट वरती येऊन ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न फसला. तो म्हणजे स्ट्रायकिंग गेला बॅट्समन कृपालचा. कमबॅक करत असताना दिनेश पहिल्या बॉलला सिंगल त्यानंतर वाईड आणि या बॉलवरती येताना पाहायला मिळालेला तो डॉट बॉल. धावफलक स्थिरावलेलं 12 धावा धावफलकावरती. यावेळेला देखील लाईन आहे खराब. अंपायर सिग्नल इट्स वाईड. आणखीन एक एक्स्ट्रा बिना मेहनतीची मोफतची धाव वाढ होईल. बॅटिंग करणारे एकविरा स्पोर्ट्स आगाशी टीमच्या खात्यामध्ये आणि हे धावफलक पोहोचेल पुढे 13 या आकड्यावर. 40 रनची आवश्यकता अजून या मॅच मध्ये. बॉल शिल्लक आहेत 16. बॅटची एज फ्लाय झालाय बॉल. विकेट किपर बॉलच्या खाली पोहोचलाय आणि इथे टिपला झेल. कृपालचा खेळ देखील इथे आला संपुष्टात. हा धक्का तिसरा. फलंदाज बाद. षटक सुरू असताना हे दुसरं दिनेश यांचं आणखीन एक सफलता. स्ट्रायकिंग गेला सोनू पवार. शॉर्ट ऑफ लेंथ आहे. बाकफुट देऊन पुलचा अप्रतिम फटका. गॅप मोठा आहे. मिडविकेट आणि काव कॉर्नरच्या मध्ये टप्पा घेतला आणि बॉल वेगानं एका टप्प्यावरती बाउंड्री लाईनच्या पलीकडे येतो तो चौकार. लाईन इथे लेफ्ट केली. अंपायर सिग्नल इट्स वाईड. आणखीन एक एक्स्ट्रा रन ऍड होईल. बॅटिंग करणार एकविरा स्पोर्ट्स आगाशी टीमच्या खात्यात आणि एक्स्ट्रा रन सोबत हे धावफलक पोहोचेल पुढे 18 वर. 53 रनचं लक्ष्य मॅच मध्ये अजून आवश्यकता आहे 35 रनची. या बॉलला फुलर लेन ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. आउटर एज घेतले त्यानंतर थायपाडवरती हा बॉल ब्रश होत असताना स्वतःच्या फलद्रूमध्ये बॉलला उचलून फेक करतील दिनेश. तत्पूर्वी आणखीन एक रन ऍड होताना दिसेल बॅटिंग करणाऱ्या एकविरा स्पोर्ट्स आगाशी टीमच्या खात्यामध्ये आणि हे धावफलक आता पोहोचेल या सिंगल धावसंख्येसोबत 19 वर.
Still 34 more required. अजूनही आवश्यकता 34 रनची. फुल लेंथ होता ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. टायमिंग प्रॉपर होत नाही. एक्स्ट्रा कव्हरला इनफिल्ड मधून क्षेत्ररक्षक पोहोचलेत. झाले मिसफिल्ड. बॅकअप केलं जाईल. थ्रो होईल. तोपर्यंत मिडफिल्ड संस्थेनं धावा 2. षटक दुसरं याचबरोबर समाप्त झालं. 2 षटकांच्या खेरीज धावफलक पोहोचलेत 21 वर. 32 रनची आवश्यकता आता या मॅच मध्ये. बॉल शिल्लक आहेत 12. घाई करा फिल्डिंग करणारी टीम. 12 बॉल 32 धावेचं समीकरण. तिसरं षटक टाकण्याकरता आहेत रोहित बॉलिंग ट्रॅकवर. चला स्पीडअप करा थोडी इनिंग. घाई करा फिल्डिंग करणारी टीम. अधिकचा वेळ आपण घेऊ नका. बागफुटो देऊन पुलचा अप्रतिम नजराना. ग्रेटफुल, ब्युटिफुल, चिअरफुल, वंडरफुल. मिडविकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे हा मोठा ब्लास्ट. बिग हिट, सिक्सर. सोनू पवारचा एक अँकर रोड खूप मोठी भूमिका अदा करेल. तो म्हणजेच एकविरा स्पोर्ट्स आगाशी क्रिकेट संघाकरता. आशालभूत नजरेने त्याच्याकडे पाहिलं जातं आणि पहिल्या बॉलवरती त्यानं षटकार देखील ठोकला. शॉर्ट ऑफ लेंथ होता. एक्स्ट्रा बाउन्स. अंपायर सिग्नल इट्स अ वाईड बॉल. फुल दिसत आहेत रोहित. थोडेसे तणात्मक परिस्थितीमध्ये बॉलिंग करत असताना. एक्स्ट्रा रन सोबत हे धावफलक पोहोचेल पुढे. 28 आहे आकड्यावर. अनुज येत आहेत बॉलिंग ट्रॅकवर. येस 12th मॅनला रिक्वेस्ट आहे कृपया आपण योग्य ती नावं आमच्यापर्यंत पोहोचवा. ऑन साइडला लॉफ करण्याचा प्रयत्न. हवेमध्ये हा चेंडू मिस टायमिंग स्ट्रोक. संधी आहे झेलची आणि ती झेल ह्या वेळेला मात्र टिपता आली नाहीये. अटेम्प्ट केला फेल. सोनू पवारला मिळालं हे जीवदान. नशिबाचे हात मिळून हा फलंदाज मैदानामध्ये दाखल झाला की काय असा प्रश्न नक्कीच या ठिकाणी उपस्थित होतो. धावफलक पोहोचताना पाहायला मिळेल सिंगल रन नंतर. 29 या आकड्यावर. एकोणतीस धावा धावफलकावरती. शॉर्ट ऑफ लेंथ आहे. बागफुटो देऊन स्क्वेअर कट. क्षेत्ररक्षक उपस्थित आहे डीप मध्ये. चांगलं जजमेंट आणि डीपिश पॉइंटला झेल टिपला गेलाय. फलंदाज बाद. आणखीन एक धक्का बसतोय बॅटिंग करणाऱ्या एकविरा स्पोर्ट्स आगाशी क्रिकेट संघाला. आता गमावलाय बॅटिंग करणार एकविरा स्पोर्ट्स आगाशी क्रिकेट संघानं. स्ट्रायकिंग इनला सोनू पवार. चोवीस रनची अजून आवश्यकता मॅच मध्ये.
4 मोठे स्ट्रोक आता हवेत. बॉल शिल्लक आहेत 9. बॉल मध्ये आवश्यकता आहे 24 रनची. या बलीला बाकफूट देऊन ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. अंपायर सिग्नल इट्स अ वाईड बॉल. एक्स्ट्रा रन आणि एक्स्ट्रा रन नंतर धावफलक पोहोचेल पुढे ते 30 वर. 9 बॉल आता इक्वेशन बॅलन्स राहिले मॅच मध्ये 23 धावेचं. सेकंड राऊंडचा पहिला सामना बांगरपाडा आणि त्यांच्या विरोधात एक्युरा स्पोर्ट्स आकाशी या दोन टीमच्या दरम्यान. दोन्ही टीम पहिल्या फेरीमध्ये निर्विवाद वर्चस्व अर्थातच एकतर्फी विजय मिळून इथपर्यंत पोहोचलेत आणि ही सध्याच्या घडीला सुरू असलेली क्वालिफाय लढतीकडे जाण्यासाठी ही लढत ही भिडंत. फुललेन तोता ड्राईव्ह केलाय मिडऑफच्या दरम्यान. चांगली फिल्डिंग इनफिल्ड मध्ये. पहिल्या अटेम्प्ट मध्ये बॉलला अडवलं. उसून फेक होईल तोपर्यंत मिळेल ती फक्त एकच रन सोनू पवारला आणि या सिंगल धाब्यासोबत आता सांघिक धावफलक पोहोचलेला पाहायला मिळेल. 31 या आकड्यावर 22 रनची आवश्यकता आहे मॅच मध्ये. जीपी ऑन स्ट्रायकिंग एंड. सेमी हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न. आउटर एज बॉल ब्रश झाला. शॉर्ट बॅकवर्ड पॉइंटला. दुसऱ्या धावेसाठी निघाले सोनू पवार. स्ट्रायकिंग एंडला फेक खराब. बॅकअप तर जरूर दिलं विकेट किपरनं परंतु स्वच्छने मिळताना दिसतील या धाबा. 2 धावेसोबत हे धावफलक पोहोचेल पुढे. डबल डिजिट डबल फिगर 33 ऑन बोर्ड. 33 रन स्कोर कार्ड वरती. अजून आवश्यकता आहे कंपल्सरी चेस या रूल नुसार 20 रनची. शिल्लक असताना बॉल 7. सोनू पवार जोपर्यंत मैदानामध्ये साई. सामना पालटण्याचं कसब कौशल्य या खेळाडूकडे नक्कीच आहे. या बॉलला ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. रन घेण्यामध्ये इंटरेस्ट दाखवला नाही सोनू पवारनं. डॉट बॉलची सांगता षटक समाप्त झालं. तिसरं. 6 बॉल आता इक्वेशन बॅलन्स राहिले या मॅच मध्ये. ते म्हणजेच 20 धावेचं. 6 बॉल 20 धावेचं समीकरण. चला टीम मीटिंग नकोय. फिल्डिंग करणारी टीम बांगरपाडा. यानंतर नेक्स्ट मॅच स्वराज प्रतिष्ठान आंबेटेंबे आणि त्यांच्या विरोधात मोर्या बॉयज काकडपाडा. दोन्ही टीम ना रेडी राहा. चला घाई करायची. क्षेत्ररक्षण करणारा संघ बांगरपाडा. नरेशजी बांगर कॅप्टन. विनंती आहे स्पीडअप करा. स्पर्धेचा आजचा पहिला दिवस टेलिकास्ट थोडंसं उशिरानं स्टार्ट झालं. टेनकिरची संपूर्ण टीम त्याचबरोबर श्री गणेश डीजे डेकोरेटर्स अँड मंडपचे प्रोप्रायटर भाऊदादा काळेकर. अंपायरच्या भूमिकेत मयूरजी मार्केसर आणि त्याचबरोबर गावातील सर्व ज्येष्ठ ग्रामस्थ नवतरू आणि सर्वांनी स्पर्धेला जो हातभार लावला सर्वांनी दिलेलं योगदान त्याबद्दल सर्वांचे आभार व्यक्त करूयात. सर्व संघ आज वेळेवरती या ठिकाणी उपस्थित झाले. 8ही संघांनी प्रवास नोंदवला होता. ते 8ही संघ अगदी वेळेवरती पोहोचून त्यांनी देखील व्यवस्थापन समितीला सहकार्य केलं. त्यांचा देखील आपण आभार व्यक्त करूयात. आज स्पर्धा थोडी उशिराने स्टार्ट झाली परंतु बेल आता आपल्याकडे मुबलक आहे कारण मॅचेस अगदी वेळेवरती कव्हर झाल्या. प्रत्येक संघाने व्यवस्थापन समितीला सहकार्य केलं. पहिल्या दिवसामध्ये थोड्याच काही उणिवा जरूर जाणवल्या. स्वतः कॅप्टन आता बॉलिंग ट्रॅकवर नरेश बांगर. 6 बॉल आवश्यकता आहे 20 रनची. स्ट्रायकिंग एंडला सोनू पवार. करो या मरो डू ऑर डाय अशा स्थितीमध्ये हा सामना. पहिला बॉल ऑन साइडला लॉफ्ट केला. गॅप मोठा आहे. गॅप शॉट सिलेक्शन आणि बॉल वेगाने ट्रॅव्हल होतोय. काऊ कॉर्नर बाउंड्री लाईनच्या पलीकडे 1 बॉल ओव्हर दी लाईन. पहिल्या बॉलवरती स्वागत. कॅप्टनच्या विरुद्ध ठोकलेला हा दर्जेदार स्ट्रोक चौकार. दिस 5 बॉल आता आवश्यकता आहे या मॅच मध्ये 16 रनची. पहिल्या बॉलवरती चौकार. सोनू पवारचा कॉन्फिडन्स आता कुठेतरी दुणावला. या बॉलवर देखील नितांत आवश्यकता आहे बिग हिटची.
शॉर्ट ऑफ लेंथ होता, स्टिअर करण्याचा प्रयत्न, स्लॅश केले, अपर स्टाईल, बॉल हवेमध्ये, संधी झेलची गमावली. प्रयत्न आहे दुसऱ्या रनचा, स्ट्रायकिंग एंड वरून कॉलिंग चांगलं आणि सहजतेनं आता मिळत असताना धावा 2. सहजतेनं मिळतात या 2 धावा. 2 धावेसोबत सांघिक धावफलक पोहोचते 39. 39 आकड्यावर 4 बॉलात आवश्यकता 14 रनची. या वेळेला लो व फुलटॉस बॉल ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, टायमिंग होत नाहीये. एलबीडब्ल्यू विकेट स्पर्धेमध्ये ग्राह्य नाहीये. येस, अँड फायनल सिग्नल फ्रॉम अंपायर द बॅट्समॅन इज सेफ. डॉट बॉल येताना पाहायला मिळेल. मोक्याच्या क्षणाला कलाटणी देत असताना टीमचे कॅप्टन नरेश बांगर. 3 बॉल, आता 3 बॉल मध्ये आवश्यकता आहे 16 रनची, 14 रनची. ऑन साइडला फक्त दिशा दिली आहे. 1 रन वेगानं कंप्लीट झाली आहे. मिसफील्ड. दुसऱ्या रनसाठी कॉल सोनू पवारचा. स्ट्रायकिंग एंडला आता वेगानं कंप्लीट करत असताना धावा 2. व्हेरी मच कॉन्फिडंट रनिंग बिटवीन द विकेट. दोन बॉल, आता आवश्यकता आहे 12 रनची. दोन्ही बॉल बाउंड्री लाईनच्या पाठीमागेच पोचवावे लागतील सोनू पवारला. जर या मॅच मध्ये स्पर्धेमध्ये अस्तित्व टिकून ठेवायचं असेल एकविरा स्पोर्ट्स आगाशी क्रिकेट संघाचं. 2 बॉल, आवश्यकता 12 रनची. या बॉल वरती सामन्याचं भवितव्य. हा बॉल लॉफ्ट केला ऑन साइडला, लांबच लांब, दूरच दूर. व्हॉट अ शॉट. मोक्याच्या क्षणाला सामन्याला दिलेली ही कलाटणी, हा संघर्षाचा शंखनाद करणारा मोठा ब्लास्ट, षटकार. इसी अंदाज की ये आगाशी टीम दीवानी है. मोक्याच्या क्षणाला ठोकलेला षटकार. आता त्रेदा तिरपीट मात्र उडाली आहे बॉलिंग करणाऱ्या बांगरपाडा क्रिकेट संघाची. 1 बॉल आणि आवश्यकता आहे 6 रनची. कंपल्सरी चेस या रूल नुसार तुम्हाला एका बॉल मध्ये 6 धावा कराव्याच लागतील. बर्थडे बॉय रमेशजी शेळके यांचं आगमन झालंय. व्यवस्थापन समितीकडून त्यांचं सहर्ष स्वागत. 1 बॉल 6 रनची आवश्यकता. चला, अधिकचा वेळ घेऊ नका बांगरपाडा संघ. मॅच आता हाय व्होल्टेज. सामन्याचा निकाल अजूनही लिफाफे बंद, परंतु जो एक षटकार आता ठोकलाय सोनू पवारनं, पुन्हा एकदा विजयाच्या आशा इथे पल्लवित करून दिल्यात. विजय आणि पराभवामधलं अंतर म्हणजे सध्याच्या घडीला स्थायी मैदानामध्ये स्ट्रायकिंग एंडला सोनू पवार. तारणार की मारणार हा प्रश्न आता इथे आहे. 1 बॉल, आवश्यकता आहे 6 रनची. प्रेक्षकांच्या हृदयाची धडधड, काळजाचे ठोके ठोकवणारा सामना, प्रेक्षकांच्या मेंदूला सुन्न करून ठेवणारा हा सामना. रोमहर्षक, रोमांचक लढत, चित्तथरारक लढत. आगाशाने त्यांच्या विरुद्ध बांगरपाडा. 1 बॉल, आवश्यकता 6 रनची. स्ट्रायकिंग एंडला सोनू पवार. या वेळेला ऑन ड्राईव्ह केलाय, अलंग टू द कार्पेट. बॉल चाललाय लॉंग ऑन आणि याचबरोबर आता सामना गमवावा लागेल, तो म्हणजेच एकविरा स्पोर्ट्स आगाशी क्रिकेट संघाला. विजय होते टीम बांगरपाडा. मनपूर्वक अभिनंदन बांगरपाडा टीमचं. त्याचबरोबर टफ अँड हार्ड लक टीम एकविरा स्पोर्ट्स आगाशी. मुकेश गवली, सचिन दलवी, विनंती आहे व्यासपीठाकडे यायचं आपण. तर सामनावीराचं पारितोषिक आपण देऊया दिनेशला. लागोपाठची दुसरी मॅन ऑफ द मॅच रमेशजी शेळके, बर्थडे बॉय.